निर्भर आहे वाशिवली संघाचं. चला टॉस केला जाईल. एक शेवटचा कॉल. ब्लॅक कोब्रा कुसगाव वर्सेस कोंढवळे अशी मॅच आहे मित्रांनो. टॉस साठी या. तर आपण चर्चा करतो की या जोडीवरती खूप काही निर्भर आहे वाशिवली संघाचं. ही जोडी जर चांगली सुरुवात करून देते, या जोडीने एक 30 धावांपर्यंत जरी मजल मारून दिली पहिल्या विकेटसाठी, तर नक्कीच मॅच मध्ये एक चांगली फाईट वाशिवली संघ देऊ शकतो. आणि याच्यामध्ये भगवान ढवळे यांची भूमिका खूप महत्वाची राहणार आहे की कशा पद्धतीची फलंदाजी असेल त्यांची. पावबरीचं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. तर या ठिकाणी टॉस केला जाईल. ब्लॅक कोब्रा कुसगाव वर्सेस कोंढावळे अशी मॅच आहे. आजच्या दिवसातली दुसरी मॅच आपल्या समोर रंगेल. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस संपन्न होईल. बॉलर कोण आहे? गोलंदाज आनंद निघतोय. पहिला चेंडू प्रहार चढवलाय, सी कॉर्नर तोडलाय. यस, हीच ती महत्वाची जागा. हवाई फायर, 6 धावा षटकार, इरादे स्पष्ट. तर नक्कीच मी सातत्यानं चर्चा करतो रेकॉर्ड्स बद्दल की ज्या पद्धतीने वीरेंद्र सहवाग हा एकमेव फलंदाज आहे भारतीय संघाच्या माध्यमातून ज्याने मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये षटकार ठोकलाय आणि त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा या मैदानावरती होते. कालच्या दिवसातही याची पुनरावृत्ती झाली. फुल टॉस आणि त्याला माफी नाही. इट्स गोईंग 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 आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी चेंडू हवाई मार्गाने स्वार होतोय षटकार. यस, पुन्हा एकदा आपण चर्चा करतोय लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. यानंतर तिसरा षटकार जर खेचला तर संदीप धनावडे यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये 501 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे यानंतर चेंडू टाकला जाईल 501 रुपयासाठी. ज्या चेंडूचं मोल आपण सातत्यानं बाजारभावामध्ये पाहिलं तर 70 रुपयाला टेनिसचा चेंडू मिळतो, परंतु हा चेंडू 501 रुपयासाठी टाकला जाईल. आणि निलेशला संधी आहे 501 रुपयाचं पारितोषिक मिळवण्याची. यस, आणि मला वाटतंय डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक खाली आणि निलेश मॅन फ्रॉम वाशिवली माघारी. तर टॉस जिंकलाय ब्लॅक कोब्रा कुसगाव या संघाने. टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कोंढावळे संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. चला आपला स्क्वॉड आपण तयार ठेवा. यानंतर मॅच आपली आहे. तर ओळ्या मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज येऊन पोहोचलाय, नवनाथ येऊन पोहोचलाय. आणि ज्यावरती आपण चर्चा केली की निलेशने आपलं काम चोख केलंय. 3 चेंडूमध्ये 12 धावा कुठून गेला. एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे. येणारे 3 चेंडू भगवान ढवळे काय करणार? संयम दाखवणार की मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करणार? यस, हा फटका रोखू शकणार नाही कोणताही क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषा तोडतोय 4 धावांसाठी. ही स्टाईल आहे भगवान ढवळे यांच्या फलंदाजीची. आक्रमकता त्यांच्याकडे. नक्कीच पॉवरचं षटक आनंदचं थोडंसं महागडं पडतंय. आनंदने विकेट नक्कीच घेतली, परंतु आनंद देखील धावावरती रोख ठेवू शकला नाही. ज्या पद्धतीने वाशिवली संघाचं देखील ज्या पद्धतीने आपण गोलंदाजी पाहिली. येस, फटका फसला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र बीट झाला. चेंडू सीमारेषा पलीकडे. ताळमेळ चुकी. दुजोरा मिळतोय 4 धावांचा. धावफलकावरती मी जातो. 20 धावा धावफलकावरती लागल्या. 5 चेंडूचा खेळ संपलाय. आणि ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो की वाशिवली संघ जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा वाशिवली संघाला विकेट मिळाल्या, परंतु धावावरती ते अंकुश ठेवू शकले नाही. तीच परिस्थिती दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळते. विकेट मिळवतोय गोळेवाडी संघ, परंतु धावाला रोख लावू शकत नाही. पुन्हा एकदा टायमिंग फसलं. आता मात्र झडप घातली क्षेत्ररक्षकांनी. जी चूक पहिल्या चेंडूवरती केली होती ती चूक मात्र यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती सुधारली आहे. 1 धाव अंकित केली, परंतु स्ट्रायकर एंडला भगवान ढवळे जातील. दुसरं षटक गोळेवाडी संघाच्या माध्यमातून कोण हाताळेल? तत्पूर्वीचा तो धावफलकावरती एका षटकाचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती. 69 धावाचा पाठलाग करताना ही सरासरी खूप चांगली आहे, परंतु यानंतर खुलं क्षेत्ररक्षण असणार आहे. म्हणजे परिश्रम फलंदाजांना घ्यावे लागतील. रिंगणाचं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने
निलेश आणि भगवानने हाताळलं याचमुळे की काय धावफलक 21 धावांवरती जाऊन पोहोचलाय. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, वेळ घेऊ नका. बरेचशा मॅचेस आहेत आपल्याला, आपण नक्की चर्चा करतो या स्पर्धेबद्दल. या स्पर्धेमध्ये बक्षांची लईलूट ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो की अतिशय चांगली स्पर्धा आहे. तर मित्रांनो या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर पहिल्यांदाच आपण पाहतोय की वाई पश्चिम भागामध्ये वॉशिंग मशीन दिलं जाईल मॅन ऑफ द सिरीजला. गतवर्षी जर आपण पाहिलं तर सायकल ठेवली होती आणि यावर्षी काहीतरी आपण पाहतोय की वेगळं आयोजन. आपण सातत्यानं चर्चा करतो की या आयोजकांचा राहिला आहे, यावेळेस मात्र वॉशिंग मशीन दिलं जाईल. श्री रोहित झायगुडे यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. फटका चांगला, एलिव्हेशन जास्त, चेंडू हवाई मार्गाने स्वार होतोय. 6 धावांसाठी षटकार. आणि भगवान ढवळे अफलातून फलंदाजी आहे, कारण ज्यावेळेस आपण पाहतो की मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला होता की स्ट्रायकर फलंदाज कसा असावा, तर भगवान ढवळे यांच्यासारखा असावा. नक्कीच ते विश्लेषण आहे. जाऊया धावफलकावरती. 28 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. स्क्वेअर कटचा फटका, यस, बीट करतोय पॉइंटला. चेंडू जातोय बॅकपट डीप पॉइंटला. सीमा रेषा फरार 4 धावांसाठी. नक्कीच ज्यावेळेस आपण चर्चा करतो की उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज कूलर दिला जाईल, म्हणजे आगळं वेगळं आयोजन आहे. गतवर्षी जर आपण पाहिलं शूज होते, बॅट होती, परंतु या वर्षी आपण पाहतोय की उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज कूलर दिले जातील, ज्यांच्याकडून विशेष सहकार्य आहे असे आनंदा किसन भनगे यांसकडून हे पारितोषिक आलंय. म्हणजे आगळं वेगळं आयोजन, बक्षांची लईलूट, प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉ आहे आजच्या दिवसामध्ये. नक्कीच आपण चर्चा करूया त्याची देखील. म्हणजे प्रेक्षकांसाठीही या स्पर्धेमध्ये काही ना काहीतरी आहे. 1 धाव अंकित केली गेली. आणि ज्यावेळेस आपण पाहतोय लकी ड्रॉ ज्यांच्या माध्यमातून आहे पेशवाई साडी सेंटर वाशी सेक्टर 9 यांसकडून, लकी ड्रॉ मध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं तर पेशवाई साडी तुम्हाला मिळेल, यार्डले ग्रामीण किट तुम्हाला मिळेल, कॉपर बॉटल तुम्हाला मिळेल. म्हणजे ही पारितोषिक आहेत. फेक केली जाईल. खूप महत्वाची विकेट भगवान ढवळे यांची होती. आपण पाहतो की चर्चा केली की खूप काही निर्भर आहे या खेळाडूवरती. 34 धावा धावफलकावरती लागले मित्रांनो आतापर्यंत. आणि ज्या ज्या वेळेस मित्रांनो 34 आकडा धावफलकावरती येतो आणि त्यावेळेस आपण चर्चा करतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट बद्दल, क्रिकेटच्या परिभाषेत 34 या आकड्याचं महत्व काय आहे. तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 वेळा सनथ जयसूर्य हा शून्यावरती बाद झालाय. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शून्यावरती जर कोणता फलंदाज आउट झाला असेल तर तो आहे मॅन फ्रॉम श्रीलंका सनथ जयसूर्या. आपण पाहिलं की सुरेश पहिल्या डावामध्ये शून्यावरती आउट झाला. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण कितीतरी वेळा शून्यावरती आउट होतो, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सनथ जयसूर्या एकमेव फलंदाज आहे जो 34 वेळा शून्यावरती आउट झालाय. यस, अतिशय चांगला फटका, शेवटच्या क्षणाला चेंडू खेळून काढला आणि चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये सीमारेषा पार 4 धावांसाठी. नक्कीच आज जर खेळपट्टी पाहिली तर कालच्या दिवसापेक्षा ही आज खेळपट्टी चांगली खेळते. कालच्या दिवसामध्ये आपण सायंकाळचं सत्र पाहिलं, जसा खेळ पुढे पुढे सरकत गेला तशी ही खेळपट्टी फलंदाजांना पोषक ठरली आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. फटका चांगला फेकून दिलाय, चेंडू हवाई मार्गाने स्वार होतोय. 6 धावांसाठी षटकार. भगवान ढवळे वैयक्तिक 30 धावांवरती मैदानाच्या आतमध्ये अजून देखील तळ ठोकून बसलाय. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या.
तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषी दाखल झालाय तिसऱ्या षटकासाठी. यस, ही झेल सुटली गेली. काऊ कॉर्नर दरम्यान खूप वेळ आपण पाहिलं की चेंडूकडे पाहणं खूप महत्वाचं, कॉन्सन्ट्रेशन ताळमेळ खूप महत्वाचा असतो क्षेत्ररक्षकाचा, परंतु थोडीशी चुकी झाली आणि ही झेल सुटली. सुरेशच्या हातातून ही झेल सुटली, परंतु ही झेल मॅचला कुठपर्यंत घेऊन जाणार. 46 धावा धावफलकावरती लागल्या. नवनाथ सज्ज आहे मैदानाच्या आतमध्ये अजून. ऋषी निघतोय. ऋषीने चांगली फलंदाजी केली जेव्हा मात्र फलंदाजीसाठी आला. आता मात्र चेंडू हातामध्ये दिलाय या ऋषीच्या. यस, क्षेत्ररक्षक जाईल, डीप स्क्वेअर लेग फेक केली जाईल, एक धाव. आता मात्र जमेची बाजू ही आहे की स्ट्राईक वरती भगवान ढवळे जाऊन सज्ज झालेत. 47 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली फाईट बघायला मिळते. इटका जवाब पत्तरशे, जशाच तसं उत्तर दिलंय वाशिवली संघाने. आणि आपण चर्चा करत होतो की या खेळपट्टीबद्दल, जसा खेळ पुढे पुढे सरकत जातोय तसा या खेळपट्टीची मदत फलंदाजांना लाभते. चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन दरम्यान. क्षेत्ररक्षक बीट झाले, नक्कीच त्याला कव्हर केला लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने, अन्यथा नक्की 4 धावा अंकित झाल्या असं, परंतु 2 धावा अंकित झाल्या. एकोणपन्नास धावा धावफलकावरती लागलेत आतापर्यंत. दोन्ही संघांना 50-50 मुकाबला आहे इथून पुढे. वाशिवली की गोळेवाडी, कोण मॅच घेऊन जाणार. एक चांगली फाईट, एक चांगली मॅच. मॅच मध्ये अजून भरपूर काही बाकी आहे. जशास तसं उत्तर दिलं जातंय. सफल होऊन खेळलाय. ओहो, काय फटकाय, क्या बात आहे. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र 360 खेळून दाखवतोय. तर नक्कीच वाई पश्चिम भाग ग्रामीण क्रिकेटची चर्चा यांच्यामध्ये सुनील वाडकरांना प्रश्न विचारला होता की वाई पश्चिम भागामध्ये एकापेक्षा एक सरस स्ट्रायकर फलंदाज आहे, परंतु तुमच्या आवडीचा स्ट्रायकर फलंदाज कोण असेल, तर तो भगवान ढवळे असेल. आणि तोच मैदानाच्या स्ट्रायकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सीमारेषेला आग लावला. एक हाफ चान्स होता. काय नाव आहे, विपुल. नक्की सर, विपुल ही कॅच टिपतो भगवान ढवळे यांची, तर मी म्हणेन अर्धी माझी मारून गेला असा, कुरघोडी करू शकला असा गोळेवाडी संघ. परंतु ही झेल घेणं खूप अवघड होतं, कारण ज्यावेळेस तुम्ही पुढच्या दिशेला धावत जाता आणि चेंडू थोडंसं खाली असो जमिनी लगत, तिथून तुम्हाला ती कॅच उचलायची असेल, वाकून ती कॅच घ्यायची असेल, मग थोडंसं अवघड असतं. परंतु विपुलने तो प्रयत्न केला. हो, एज लागली, फेकी केली जाईल, एक धाव अंकित केली. नक्कीच जोखीम नॉन स्ट्रायकर एंड फलंदाज आपण पाहतोय नवनाथ घेतोय, परंतु भगवानने कुठेतरी थांबवलं नवनाथला की एक धाव ठीक आहे, एस एक धावावरती समाधान मानावं लागते. परंतु दुसरी धाव घेण्याचं जोखीम जर घेतलं आणि जर गोळेवाडी संघाने भगवानला जर आउट केलं तर अवघड होऊन बसेल वाशिवली संघाचं. धावफलकावरती जातो 57 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. 6 चेंडू 12 धावांची गरज. आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की ज्यावेळेस मात्र डावाला सुरुवात झाली, अफलातून पहिलं षटक आपण जर पाहिलं तर 21 धावा कुठल्या होत्या. तदनंतर अतिशय दुसऱ्या षटकातही वाशिवली संघाने जास्तीत जास्त धावा कुठून दाखवल्या. या तिसऱ्या षटकाचाही चांगला समाचार घेतला आणि 57 धावांवरती मजल मारली.
गोलंदाजी मार्क वरती अर्जुन येऊन उभा राहिलाय. 6 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाज की फलंदाज कोण हिरो ठरणार, परंतु सातत्याने आपण चर्चा करतोय आणि स्वतः संघनायक आपण पाहतोय की अर्जुन गोळे गोलंदाजी मार्क वरती आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण युवा उद्योजक चषक पाहिलं, पर्व पहिलं की या वर्षाचं पर्व पहिलं होतं, परंतु पर्व दुसरं होतं. परंतु या वर्षाची पहिली स्पर्धा जर कोणती भरवली गेली तर युवा उद्योजक चषक अर्जुनदादा गोळे यांच्या माध्यमातून भरवलं गेलं आणि तेच संघनायक अर्जुन गोळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका आहे बिपुलच्या आवाक्या बाहेरचा चेंडू सीमारेषा पलीकडे. इथून पुढे 8 धावांची गरज. पाच चेंडू 8 धावांची गरज. इनरे चेंडू 5, धावा बनवायच्या आहेत 8. नवनाथ सज्ज. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन ला क्लिअर केलाय आणि इथे मात्र 6 धावांसाठी फटका गेलाय षटकारासाठी. नक्कीच आपण सातत्यानं पाहतो की या स्पर्धेमध्ये रायझिंग स्टार पारितोषिक आहे, म्हणजे रायझिंग स्टार जे खेळाडू पाहायला मिळतील त्यांना पारितोषिकांनी नक्कीच गौरव केला जाईल. म्हणजे येणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूंसाठी ही संधी असणार आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता होते आणि आपण सातत्याने चर्चा करतो की हाफ सेंचुरीसाठी तुम्हाला पारितोषिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची इम्पोर्टेड ॲक्रेलिक पासून बनवलेली ब्रास कलर मध्ये बनलेली 5 इंचाची जागृत ओरिजिनल मूर्ती तुम्हाला दिली जाईल आणि सौजन्य आहे त्या मूर्तीचे आपण पाहतोय सुनील सदानंद वाडकर चीफ इंजिनियर यांच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाईल. संस्थापक अध्यक्ष आम्ही सातारकर सेवा प्रतिष्ठान नवी मुंबई. तर म्हणजे बक्षिसांची लयलूट आहे, आपण चर्चा करूया नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये. आणखी बक्षिसं आहेत. यस लोरवन इथे मात्र बीट केलाय, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला की स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला भगवान डवळे होते, फेक केली, एकदा पूर्ण होते. 2 चेंडू 1 धावेची गरज असेल. स्कोर बरोबरीत जाऊन पोहोचलाय वाशिवली संघाचा आणि गोळेवाडी संघाचा. 68 धावा धावफलकावरती. कुठेतरी गोळेवाडी संघ आपण पाहिलं की विकेट्स घेण्यामध्ये अपयशी राहिला. भगवान डवळे यांची विकेट जर मिळवली असती गोळेवाडी संघाने तर नक्कीच. यस इथे मात्र काय घडलंय, भगवान डवळे बॅक टू द पवेलियन. 1 चेंडू 1 धावेची गरज, कंपल्सरी चेस करावीच लागेल. नक्कीच प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की भगवान डवळे या चेंडूवरती मोठा फटका खेळू शकले असते, परंतु चेंडूला प्लेट केला आणि धावले. नक्कीच हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की या चेंडूला प्लेट केलाय तर धावले का, की त्यांच्याकडे क्षमता आहे. 1 चेंडू 6 खेळू शकतात, 1 चेंडू 4 खेळू शकतात, परंतु महत्वाची विकेट गेली आहे. परंतु जमेची बाजू ही असेल की नवनाथ स्ट्रायकिंग एंडला जाऊन पोहोचलाय, क्षमता त्याच्याकडे देखील आहे. त्याने देखील आतापर्यंत चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली. त्याच्या माध्यमातून 1 षटकार 1 चौकार त्याने खेळलाय, म्हणजे त्याच्याकडे क्षमता आहे. परंतु आता मात्र जबाबदारी असेल अर्जुन गोळे यांच्यावरती. हा जर बॉल डॉट टाकला तर नक्कीच गोळेवाडी संघ विजय होणार, यात मात्र तीळ मात्र शंका नसेल. तर नक्कीच या ठिकाणी रोहन पाटडे सर उपस्थित होता, ज्यांच्या माध्यमातून आपण कालच्या दिवसामध्ये समालोचन ऐकलं, ज्यांचा आवाज कालपर्यंत तुम्ही ऐकत होता, ते नक्कीच या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया की नवनाथ आहे, 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. नक्कीच पाठीमागे चेंडूवरती आपण पाहिलं भगवान ढवळे याचा घात झाला, परंतु या चेंडूवरती काय घडलं जाईल, अर्जुन गोळे की नवनाथ, कोण मॅच घेऊन जाणार. क्षेत्ररक्षण नक्कीच सजवलंय. रिंगणातले जे क्षेत्ररक्षक आहेत ते अगदी जवळ बोलवलेत. सिली मिडॉन तैनात केलाय. प्लेड करणार की चेंडूला मोठा फटका खेळणार की डॉट बॉल.
यस, आणि या ठिकाणी वाशिवली संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय. एक चांगली लढत शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेली मॅच कोणती आहे तर ती गोळेवाडी वर्सेस वाशिवली. दोन्ही संघ नक्कीच कुरघोड्या केल्या, टफ फाईट दिली आणि नक्कीच चांगली मॅच पाहायला मिळाली. चला गोळेवाडी संघ यस